सकल मराठा प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील यंदाच्या निवडणुकीत विजय झालेल्या सर्व मराठा समाजातील नगरसेवकांचा गौरव सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला आहे। सकल मराठा प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन संस्था सोलापूरच्या वतीनं महापालिकेतील यंदाच्या निवडणुकीत विजयी सर्व मराठा समाजातील नगरसेवकांचा गौरव सोहळा बुधवारी 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केला आहे, अशी माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर महापालिकेतील निवडणुकीत मराठा समाजाचे सर्वपक्षीय 13 नगरसेवक निवडून आले आहेत। स्वीकृत नगरसेवकपदी 2 सदस्य आहेत। असे एकूण 15 नगरसेवक महापालिका सभागृहात निवडून आले आहेत। त्याचबरोबर राज्यसभेच्या नूतन खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा होणार आहे। यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन माऊली पवार यांनी केलं। की उद्या दिनांक 18 मार्च रोजी बुधवार सायंकाळी 6 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये सोलापूर महापालिकेच्या 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या निवडून आलेले 13 नगरसेवक व स्वीकृत 2 तसेच नूतन राज्यसभा सदस्य ज्या बिनविरोध म्हणून निवडून आले ते ज्योतिताई वाघमारे, महापौर उपमहापौर यांच्या सत्कार समारंभाचं नियोजन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे। तर समाज बांधवांनी व सर्व पत्रकार बांधवांनी उद्याच्या कार्यक्रमात सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहावे। सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद खुल्या गटासाठी राखीव असतानाही मराठा समाजाला संधी देण्यात आली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात विचारलं असता माऊली पवार पुढे म्हणाले की मराठा समाजाला महापौरपद मिळालं पाहिजे ही मागणी रास्त आहे, पण निवडीनंतर मागणी करणं ही योग्य वेळ नाही। निवडणूक संपली आहे, कुणाला महापौर करावं हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप कसं करणार? गरजवंतांच्या लढ्यात ते राजकीय लोक येत नाहीत। आमचा लढा हा गरजवंतांसाठी आहे। महापौर पदासाठीच्या त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही अथवा समर्थनही नाही। नो कमेंट्स असं उत्तर माऊली पवार यांनी यावेळी दिलं। प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमचं समर्थन पण नाही आणि आमचा पाठिंबा पण नाही। मागणी रास्तच आहे की, पण वेळ योग्य नाही ना। आत्ता देऊ शकतात का? आत्ता महापौरून महिना झाला आणि लगेच राजीनामा कसं का होऊ शकतं? हा तो त्या पक्षाचा निर्णय आहे। गरजवंत मराठ्याचा लढा लढतो आम्ही। गरजवंत लढाचे प्रमुख कोण आहे? मनोजदादा जरांगे पाटील। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक गणेश देशमुख, दत्ता मुळे, दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते।